आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार इरफान यांच्यावर आरोप आहे की हे फिल्मी दुनियेच्या परंपरांना मोडू पाहत आहेत. इरफान, तुम्ही म्हणत होतात की कधी कधी पैशांसाठी काम करावं लागतं आणि जेव्हा पैशांसाठी काम करता तेव्हा तुम्हाला खूप दुःख होतो, त्रास होतो. पण आपल्या इंडस्ट्रीची परंपरा तर हीच आहे की प्रत्येक मोठा स्टार हा फक्त पैशांसाठी काम करतो. मी नाही मानत की प्रत्येक मोठा स्टार हा पैशांसाठीच काम आम्ही तर करतो. विचार करतो की 100 करोड नाही मिळाले तर मोठा स्टार नाहीये. तो एक विचित्र असा शाप टाकला गेलाय सिनेमांवर. परंपरा तोडणं कदाचित माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हा, मला वरच्याने मला या या मिशन सोबत पाठवलंय. मी परंपरांवर प्रश्न विचारेन आणि तोडण्याचे प्रयत्न नक्की करेन. तर तुम्ही असं म्हणताय की हे जे 100 करोडवाले फिल्म स्टार्स आहेत यांना तोडून तुम्ही मोठ्यात मोठे 1000 करोडवाले स्टार बनाल. नाही, 1000 करोडवाला तर मी आहेच. माझे सिनेमे जे आहे माझं म्हणणं इतकंच आहे की बघा, हे एक वेगळंच मिश्रण आहे. हे सिनेमा यामध्ये सरस्वती आणि लक्ष्मी दोघांचं मिश्रण आहे. हे सोपं मिश्रण नाहीये आणि हे एका गोष्टीचं माध्यम जे आहे ते खूप पवित्र माध्यम आहे. याच्या मार्फत मी करोडो लोकांच्या मनापर्यंत पोहोचू शकतो. ही याची ताकद आहे. मी तुम्हाला एक असा अनुभव देऊ शकतो जो तुम्हाला 10 वर्षांपर्यंत लक्षात राहील. इरफान, तुमचं म्हणणं आहे की सरस्वती असली पाहिजे सिनेमांमध्ये, पवित्रता असली पाहिजे. तर मल्लिका शेरावत सोबत तुम्ही हिस केली होती तेव्हा तुम्ही पवित्रता होती? तिच्यामध्ये लक्ष्मी दिसत होती मला. त्यावेळेस लक्ष्मीजींचा प्रभाव होता माझ्यावर. आणि जेव्हा 7 खून माफ मध्ये तुम्ही रोल केला होता, ते खरं तर तो रोल ज्या प्रकारे एडिट झाला त्यामुळे त्याचा जास्त भयानक वाटत होता. एवढा भयानक तो नव्हताच, पण विशाल साहेबांसोबत मला काम करायचं होतं आणि त्यांनी ही ऑफर दिली, तर मी संधी शोधत होतो. तसं तर मला रोल आवडत नव्हता. जसं ते म्हणाले की वाईफ बिटर, मी म्हणालो नाही यार, मी नाही करणार. मला वाटलं की यात काय एक्सप्लोर मी करू शकतो, मी यात काय जाणून घेईन. एका स्त्रीला मारून आपल्या बायकोला मारतोय. पण मी थोडंफार वर्कआउट केलं होतं त्यामध्ये. पण ते जे आहे एडिटिंगमध्ये खूप अशा गोष्टी काढून टाकण्यात आल्या होत्या. तर आहे का की तुम्ही खूप सारे सिनेमे साईन केले होते जे तुम्हाला करायची इच्छा नव्हती पण फक्त पैशांसाठी केले आणि हे सिनेमे चालले देखील नाहीत? हो, तसं झालं. पण हे काय आहे, हे आयुष्य आहे. त्यामध्ये खूप साऱ्या अनुभवासाठी देखील माणूस असं करतो. मला हे सगळं माहित नाहीये की हा हिट होईल की नाही होणार हा आता सिनेमा. कोणते असे सिनेमे आहेत ज्यामध्ये तुम्हाला वाटलं की खरंच की मला नव्हते करायला पाहिजे होते? खूप सारे आहेत. त्यांचं नाव घेणं आता योग्य नसेल, कारण जे डायरेक्टर आहे त्यांनी तर मेहनतीनेच बनवली आहे. तर त्यांना का बदनाम करू मी इथे? खूप अशा फिल्म्स आहेत ज्यांच्या सेटवर गेल्यावरच मला असं वाटलं की खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून. आणि यासाठी कारण तुम्ही पैसे घेतलेत, तुम्ही साईन केली आहे आणि लोक जे आहेत तुमच्यावर चर्चा देखील करतायत. तर यासाठी तुम्हाला ते निभवावं लागतं. तर प्रोफेशनल कमिटमेंट होऊन जाते. तर तो एक प्रवास असतो जो की तुम्हाला करावाच लागतो. जसं की लग्न होतं आणि मग तुम्हाला वाटतं की आपल्याला एकत्र नाही राहिलं पाहिजे तरी राहतात. तर तसं निभवावंच लागतं मग. सगळ्यात मोठे जज तुमच्या सिनेमाची, तुमच्या ॲक्टिंगची ही जनता असते. खूप सारे लोक इथे आहेत. यांच्या मनात जे प्रश्न आहेत, तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? हां, हो, इथे द्या. दुसऱ्या रांगेमध्ये. हो. असा कोणता रोल आहे जो तुम्हाला पुन्हा कधीही करायची इच्छा तो नाहीये? जय हनुमानमध्ये जो केला होता. थँक्यू सर, थँक्यू. सर, तुमचा एक सिनेमा होता थँक्यू. त्यामध्ये तुम्हाला आठवतंय का, तुमचा एक डायलॉग होता, तुम्ही म्हणाला होतात की लडकियों को और औरत को आपसे ज्यादा कोई नहीं जानता. अगदी खरंय. तर सर काही तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडतील टिप्स. मी टिप्स देतो तुम्हाला. बघा, आपण जे आहोत ना, आपण एका पुरुषामध्ये एक पुरुष देखील असतो, एक स्त्री देखील असते. बरोबर. आणि एका स्त्रीमध्ये स्त्री देखील असते, पुरुष देखील असतो. आपल्या स्त्रीला समजून घ्या. पण एक गोष्ट आणखीन सांगतो, त्यामुळे कसली मदत नाही मिळत. तुमची जी करिअरची जर्नी आहे ती मुंबईपासून हॉलिवूडच्या इंटरनॅशनल मूव्हीज पर्यंत आहे.
तुम्ही कधी हॉलिवूडमध्ये सेटल होण्याचा विचार नाही केला? मला बऱ्याचदा असं वाटतं की सेटल झालं पाहिजे, ज्या प्रकारच्या ऑफर्स येतात. पण मी दुसऱ्या आता या स्टेजवर कदाचित मी खूप तरुण असतो, तुमच्या इतकं वय असतं आणि मला या प्रकारच्या संधी मिळाल्या असत्या तर कदाचित मी देश सोडून राहायला गेलोही असतो. पण मी खूप वेळा असं पाहिलंय की जसं कॅनडामध्ये गेलोय आणि अशा बऱ्याच ठिकाणी गेलोय, तिथे 40च्या पुढचा माणूस नोकरी करताना, काम करताना खूप थकलेला असतो. तरुण पिढीमध्ये जितके लोक आहेत ते खूप मोठ्या संख्येने इन्व्हॉल्व आहेत, त्यांच्याकडे खूप काही करण्यासाठी आहे. पण जितक्या लोकांना मी पाहिलं, एका ठराविक वयानंतर माणूस आपल्या मुलांकडे परतू लागतो, ही एक प्रवृत्ती आहे. तर या स्टेजमध्ये मी दुसऱ्या देशामध्ये नाही जाऊ शकत. मला माझ्या देशात राहायचंय, इथून काम करणंच माझ्यासाठी जास्त योग्य आहे. इरफान, तुम्हाला इथल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहायचं आहे तर काम देखील करायचं आहे, पण इथल्या परंपरांना तुम्ही तोडू पाहता. आता इथली एक परंपरा फिल्म स्टार्सची बद्दलची गॉसिप्स खूप छापल्या जातात आणि तुमची लाईफ इतकी बोर आहे की शोधून शोधून देखील गॉसिप्स मिळत नाहीत. म्हणजे मी चांगला ऑपरेटर आहे. 2-4 गोष्टी मला मिळाल्या. हां. जसं एकामध्ये छापलंय की ममता पटेलने इरफानवर कास्टिंग काउच करण्याचा आरोप लावला. माझी अजून इतकी लायकी नाही झाली की म्हणजे मी म्हणेन की यांना रोल द्या आणि तो रोल लगेच मिळेल. तर कास्टिंग काउच म्हणजे अजून संधी नाही मिळाली आहे. संधी मिळाल्यावर सांगेन. आणखी एक बातमी अशी छापली आहे की माहीमुळे इरफान आणि तिग्मांशू मध्ये दुरावा आला आहे. आता हे तर माईजींनाच विचारण्यात यावं. मी यावरून बोललो तर असं वाटेल की स्वतःची बाजू मांडतोय. नाही, माई स्वतःमध्येच एक निर्मळ, स्वच्छ मनाची मुलगी आहे आणि मला नाही वाटत की तिग्मांशू आणि माझ्यामध्ये दुरावा आणण्यासाठी एका मुलीची गरज आहे. आमच्यात दुरावा येणार असेल तर तो कसाही येईल, नाहीतर कोणामुळेही नाही येणार. ऐकलंय की खूप मित्र आहेत तुमचे. माझा आणि खूप जिवलग मित्र आहे. माझा एकमेव मित्र आहे तो, ज्याने मला खूप काही शिकवलंय आणि ज्याच्यासोबत मी जर माझं मन झालं तर प्रत्येक जन्मातच मी त्याचा मित्र बनून राहीन आणि त्याला माझं मी करू शकलो तर मी त्याला विकत घेऊन माझ्या घरी ठेवीन. पण तुम्हाला तुमचं लाईफ खूपच बोरिंग नाही वाटत? इतकं शोधून देखील मुश्किलीने 2 चर्चा मिळाल्या तुमच्याबद्दल. मी तेच तर म्हणतो ना, यामुळे काहीच फायदा होत नाही. मी समजून घ्यायचा प्रयत्न केला, मी प्रयत्न नाही केला. मी बायकांना समजून घ्यायचा प्रयत्न केला, मी जो प्रयत्न केला पाहिजे होता तो नाही करू शकलो.